मित्रांनो, मी अमोल. आज आपण बघणार आहोत की MSc DCL, MSc TCL आणि जनरेशनमध्ये किंवा महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या 3 कंपनीमध्ये जे प्रमोशन होते, म्हणजे ITI होल्डर किंवा 10 बेसवर आपण जे रिक्रुटमेंट होते, त्यानंतर डिप्लोमा बेस, पॉलिटेक्निक बेस होते आणि त्यानंतर BE बेस. तर ते जे आहे त्याबद्दल मी सांगणार आहे. 3 ज्या पोस्ट आहेत टेक्निकलच्या त्याबद्दल, आणि ते थोडंफार कोरिलेट पण होते, रिलेशन बाकीच्या पोस्टसाठी जे आहे. जसं याचं आहे आपलं IT रिलेटेड ज्या पोस्ट आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या आहेत, असिस्टंट इंजिनिअरच्या आणि बाकीच्या पण पोस्ट आहे अकाउंटंट रिलेटेड, तर इथे पण ते इम्प्लिमेंट होतं. तर त्यासंबंधी मी आज तुम्हाला जे प्रमोशन होतं आणि त्यासाठी काय काय लागतं किंवा काय तुम्हाला क्वालिफिकेशन लागेल किंवा काय नाही, किंवा एक्सपिरियन्स किती लागतो, हे थोडंसं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे. पण इथे थोडंसं आणखी काही क्लिअर करतो, काही पॉईंट्स क्लिअर करायचे आहेत मला, कारण की मला तसे प्रश्न आलेले आहेत मित्रांचे, माझ्या विद्यार्थी मित्रांचे. त्यासाठी सर्वप्रथम आपण बघू मित्रांनो की BE होल्डर म्हणजे ज्यांचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा मग हे झालेलं आहे, आपलं BTech झालेलं आहे, किंवा त्यांच्यासाठी जे पोस्ट असतात असिस्टंट इंजिनिअरचे, ते इलेक्ट्रिकल रिलेटेड मी सांगतो आहे. त्यामध्ये ते सिव्हिलसाठी पण इम्प्लिमेंट होतं आणि IT साठी पण इम्प्लिमेंट होतं. आणि याच्यामध्ये एक पॉईंट असं सांगायचं आहे की सिव्हिलच्या ज्या जागा आहेत तिन्ही कंपनीमध्ये सेपरेट निघतात, ITच्या पण जागा सेपरेट निघतात, ठीक आहे. आणि इलेक्ट्रिकलची ते पूर्ण ॲडच राहते. तर त्यामध्ये प्रमोशनचं कसं असतं मित्रांनो, की बऱ्याच मित्रांनी माझे प्रश्न विचारला आहे की सर PG असेल तर प्रमोशनमध्ये फायदा होईल का वगैरे, किंवा मग काय कसं काय त्याचं क्रायटेरिया कसं आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रमोशनचं काय किती एक्सपिरियन्स लागतो, काय लागतो, हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही आय बटनमध्ये वर बघू शकता. परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही थोडीफार माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आज, की जर तुम्ही BE होल्डर असाल, असिस्टंट इंजिनिअरसाठी अप्लाय करत असाल, तर त्याच्यामध्ये कसं आहे की सर्वात प्रथम सगळ्यात पहिली गोष्ट ही असते की जे तुम्ही एक्झाम देता आता, ठीक आहे, रिटर्न एक्झाम देता, ऑनलाईन एक्झाम देतो सॉरी, तर त्याच्यामध्ये कसं आहे की जे तुमचं रँकिंग असतं मित्रांनो, ते खूप महत्त्वाचं राहतं. ते रँकिंग तुमचं पुढे कंटिन्यू होत राहतं पूर्ण सर्व्हिसमध्ये म्हणजे प्रमोशनसाठी. जर डिपार्टमेंटल प्रमोशन म्हणजे जे काही रेग्युलर प्रमोशन असतं त्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होतो. बट तुम्हाला डायरेक्ट प्रमोशन द्यायचं आहे, जसं मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की DYसाठी तुम्हाला 3 वर्ष एक्सपिरियन्स प्लस तुम्ही एक्झाम देऊ शकता डायरेक्ट येऊन. जर तुम्ही BE होल्डर आहे, इलेक्ट्रिकल होल्डर आहे, त्यानंतर तुम्हाला प्रमोशनसाठी अपियर व्हायचं तर 3 वर्ष MSc DCLचा किंवा MSc TCLचा अनुभव कोणत्या ज्या कंपनी तुम्ही असाल तिथे, आणि तिथे प्लस तुम्हाला BE प्लस 3 वर्ष अनुभव, नंतर तुम्हाला त्या जागा निघतात त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता DYसाठी. बरं, तर त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. तिथे जे रिटर्न टेस्ट राहते ते टोटली तुमच्या स्किलवर राहते, म्हणजे तुम्ही तिथे किती रँक करता किंवा काय रँक. बाकी PG वगैरेचं तिथे गरज नाही आहे. असेल तर थोडंफार तुम्हाला प्रिफरन्स मिळेल, परंतु रिटर्न टेस्टचं खूप महत्त्व आहे. त्यानुसारच तुमचं रँकिंग राहतं, त्यानुसार तुमची सिनियरिटी राहते. हे झालं BEचं, ठीक आहे. हे झालं मी डायरेक्टसाठी सांगतो आहे. आणि जर रेग्युलरमध्ये म्हटलं तर तुमचं जे पहिलं रँकिंग असतं, म्हणजे तुम्ही BE झाल्यानंतर किंवा तुम्ही असिस्टंट इंजिनिअरसाठी अप्लाय केल्यानंतर जे रिटर्न टेस्ट होते त्यामध्ये तुम्ही कोणतं मेरिट घेता. तुम्ही जर 200पैकी तुमचं पहिल्या 10मध्ये असेल तर फारच चांगलं, मग तुमची सिनियरिटी तशी राहते, ठीक आहे. हे झालं तुमचं इंटरनलसाठी, ठीक आहे. आणि डायरेक्ट प्रमोशन जर घ्यायचं असेल तुम्हाला, डायरेक्टच्या जागा निघतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कशाची गरज नाही आहे, PGची पण गरज नाही ॲक्च्युली. जसं पाहिलं तर तुम्हाला रिटर्न टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले त्यावर सगळं राहतं. PGमध्ये तुम्हाला आणखी एक सांगतो की PGमध्ये माझे विद्यार्थी मित्र मला विचारतात की सर MBA करायचं की MTech करायचं की ME करायचं. तर कसं आहे मित्रांनो की माझ्या ओपिनियननुसार तुम्ही MTech किंवा ME करायला पाहिजे. कारण की MBAचं असं आहे की MBA म्हणजे आता कुठूनही काही कसंही MBA करता येते, त्यामुळे त्याला इतकी व्हॅल्यू राहत नाही. आणि तसं इथे PGचं काही डिमांड नाही आहे आपल्या याच्यामध्ये. तिन्ही कंपन्यांमध्ये PG असलं पाहिजे असं काही नाही आहे. सगळं एक्सपिरियन्सवर राहतं आणि रिटर्न टेस्टवर राहतं. त्याच्यामुळे PG नाही केलं तर चालतं, पण जर तुम्ही असाल किंवा करायची इच्छा असेल तर शक्यतोवर तुम्ही त्या याच्यामध्ये फॅकल्टीमध्ये, जसं इलेक्ट्रिकल BE असेल तर त्याच्यामध्ये जसं पॉवर सिस्टीम वगैरे राहतं किंवा बाकीचे जे राहतं मशीन्स राहतं, तर डिझायनिंग राहतं, तर याच्यामध्ये तुम्ही PG करू शकता, ठीक आहे. तर ते तुमच्या जास्त बेनिफिशियल. हे झालं मित्रांनो BE होल्डर आणि असिस्टंट इंजिनिअरसाठी. तर नंतर आपण बघू पॉली होल्डर जे आहेत किंवा ज्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल केलेलं आहे किंवा मग JEE बेसवर जे हे करतायत, अप्लाय करतायत, तर त्यांच्यासाठी पण तोच रूल आहे. फक्त इथे क्वालिफिकेशनचा थोडासा वेगळा फरक असा पडतो की जर तुम्हाला JEE नंतर एक म्हणजे तुमचं रँकिंग जर चांगलं असेल रिटर्न टेस्टमध्ये, इथे पण रिटर्न टेस्ट येते, रिटर्न टेस्ट खूप महत्त्वाची राहते. आणि तुम्ही आधी जर BE झालेलं असाल तर फारच चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही जॉईन झाले, ठीक आहे, जर JEE बेसवर किंवा डिप्लोमा बेसवर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला सोबत रेग्युलर BE करता येत नाही. तुम्हाला एक तर पार्ट टाईम किंवा कुठून तरी कॉरस्पॉन्डन्स करावं लागतं, आणि त्याची व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की असे बरेच फेक युनिव्हर्सिटीज आहेत की ज्याची तुम्हाला इथे कन्सिडर केलं जात नाही. तर AMI ही एकच फक्त व्हॅलिड समजलं जाते याच्यामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला ऑप्शन राहत नाही. जर तुम्हाला डायरेक्ट प्रमोशनची एक्झाम द्यायची AEसाठी किंवा DYसाठी तर तुम्ही कुठेच कधीच अप्लाय करू शकत नाही जर तुमचं BE नसेल तर. हे डिप्लोमा होल्डरसाठी सांगतो आहे. पण जर तुम्ही रेग्युलर म्हणजे तुम्ही जर रिटर्न टेस्ट दिली तर तुमचं रँकिंग खूप चांगलं आलं, त्यानुसार तुमची सिनियरिटी राहते,
मग त्यानंतर तुमचं जे प्रमोशन होतं JEE to EE त्यामध्ये हे कन्सिडर केलं जातं रिटर्न टेस्ट. पण तिथे तुम्ही BE नसाल तरी तुमचं प्रमोशन होऊन जाईल. म्हणजे JEE to EE इंटरनलसाठी सांगतो आहे, म्हणजे विदिन डिपार्टमेंटमध्ये सांगतो आहे. डायरेक्टमध्ये जर करत असाल तर तुम्हाला BE आवश्यक आहे, परंतु नसेल तर तुम्हाला JEE जर तुम्ही जॉईन झाले आणि तुमचं रिटर्न टेस्टमध्ये रँकिंग नसेल, रँकिंग तरी चालते, पण तुम्हाला मग वेळ लागतो. जसं फॉर एक्झाम्पल इन ॲव्हरेज सांगतो की JEE म्हणून तुम्ही जॉईन झाले तर पुढच्या एक 6 ते 8 किंवा 10 वर्षापर्यंत तुमचं प्रमोशन होईल ॲज EE म्हणून, ठीक आहे. पण जर तुमचं रँकिंग खूप चांगलं असेल तर तुमचं 6 वर्ष 7 वर्ष होईल. जर रँकिंग तुमचं मागे असेल तर 200पैकी तुम्ही 180 190 नंबर आहे तर तुमचं आणखी 1-1.5 वर्ष पुढे जाऊ शकता, ठीक आहे, 2 वर्ष पुढे जाऊ शकता, ठीक आहे. तर हा एक फरक आहे. आणि दुसरं असं की तुम्ही डायरेक्टमध्ये एक्झाम अप्लायच करू शकत नाही, कारण तुमचं BE नसतं. त्यामुळे BE आधी असेल तर फारच चांगलं, नंतर करायचं असेल तर फक्त AMI हा एकमेव व्हॅलिड ऑप्शन आहे, बाकी सगळे इनव्हॅलिड आहे. लोकल युनिव्हर्सिटी किंवा लोकल हे चालत नाही, फेक युनिव्हर्सिटीज कुठेच इथे कन्सिडर केले जातात, ठीक आहे. तर हे झालं डिप्लोमा होल्डरसाठी. काय होतं मित्रांनो, टेक्निशियनसाठी म्हणजे आपले जे टेक्निशियन असतात ते बऱ्याच ठिकाणी जसं पारेषण वगैरे आहे तिथे रिटर्न टेस्ट होते, आणि तिथे तुमचं रिटर्न टेस्टचं जे मार्किंग आहे, जे काय मेरिट आहे, रँकिंग आहे, ते फार महत्त्वाचं असतं. परंतु वितरणमध्ये 10 बेस किंवा ITI बेस असतं, तर त्याच्यामध्ये 10चे मार्क घेतले जातात. तिथे तुमचे किती मार्क जास्त आहेत त्यानुसार तुमचं मेरिट लिस्ट लागते. ती जी रँकिंग आहे तुमच्या मेरिट लिस्टची, जर तुमचं एक 5000पैकी किंवा 2000पैकी तुमचं जर सुरुवातीला असेल 100-200 तो फारच चांगली गोष्ट आहे. 3 वर्षात तुम्ही टेक्निशियन तर होऊन जाता, परमनंट होऊन जाता, पण त्यानंतरचं जे प्रमोशन आहे सिनियर टेक्निशियन किंवा पुढे फोरमन वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला हे रँकिंग खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे सगळं इन ॲव्हरेज तुम्हाला सांगतो, डिप्लोमा असा, BE असा किंवा तुम्ही ITI असा किंवा आपलं विद्युत सहाय्यक किंवा कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करत असं ऑपरेटरसुद्धा याच्यामध्ये ऑपरेटरसुद्धा येतात. तर त्यामध्ये तुमचं जे रँकिंग असतं मेरिट लिस्टचं ते खूप महत्त्वाचं राहतं. राहिला प्रश्न डायरेक्ट याचा, जर तुम्ही टेक्निशियन आहात किंवा ITI होल्डर आहात आणि तुम्ही डिप्लोमा केलेला आहे पण तुम्ही टेक्निशियनमधून जॉईन झालेला आहात, तर त्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या JEEच्या पोस्ट निघाल्या तर तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा एक्सपिरियन्स राहतो, प्लस तुम्हाला डायरेक्टमध्ये JEE म्हणून डिप्लोमा बेसवर तुम्ही एक्झाम देऊ शकता. जर ते असेल तर, नसेल तर तुम्हाला इंटरनल प्रमोशन होतं, मग ते काही वर्षानंतर होतं. 3 वर्षानंतर तुम्ही विद्युत सहाय्यक टू टेक्निशियन होऊन जाता. टेक्निशियन नंतर सिनियर टेक्निशियनला तुम्हाला 2-3 वर्ष जो पिरियड राहतो तो राहतो, त्यानंतर तुमचं प्रमोशन होतं. तर एकंदरीत सांगायचा अर्थ असा की जर तुमचं क्वालिफिकेशन हाय असेल म्हणजे तुम्ही BE असाल किंवा डिप्लोमा असाल तर तुम्हाला डायरेक्टमध्ये प्रमोशनचे चान्सेस आहे. जर तुम्ही ज्या पोस्टवर आहे त्या पोस्टवर पुढे जायसाठी, किंवा मग इंटरनलसाठी तुमचं सगळं मेरिट रँकवर आहे, ठीक आहे. मेरिट रँक तुमची जी असते, त्यामुळे रिटर्न टेस्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. रिटर्न टेस्टवर सगळं फोकस करा. रिटर्न टेस्ट खूप महत्त्वाची असते, ठीक आहे. हे तुमचं सगळं पुढे फॉरवर्ड होतं, म्हणजे पुढे कंटिन्यू केलं जातं. तो की हा थोडा मी एक्स्ट्रा व्हिडिओ काढलेला आहे प्रमोशनवर. याच्या आधी मी एक आय बटनमध्ये तुम्हाला दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल. परंतु हे ॲडिशनल मी थोडं दिलेलं आहे, कारण तसे प्रश्न मला येत होते, त्यामुळे मी तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आशा करतो की तुम्हाला काहीतरी इथे मदत होईल, काहीतरी तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. आणि जर तुम्हाला लक्षात आलं असेल, तुमच्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट घेण्याकरता. धन्यवाद.